आपण पाहत आहात प्रारब्ध युग। पालघर जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे। रेल्वे, रस्ते आणि वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक भाग जलमय झाले आहेत। काही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे। पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। सततच्या पावसामुळे नाले, ओढे हे दूधवडी भरून वाहत आहेत, तर अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत। जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून काही मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत। जिल्ह्यातल्या अनेक भागात विजेच्या खांबांवर झाड पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे। सफाळे नवघर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। सफाळे बाजारपेठ आणि फुल मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे। राजगुरू हमपंडित विद्यालय आणि निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयासमोर रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सफाळे टेंबी खोडावे मार्गावर मांडे इथल्या पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत आहे। पावसाचा मोठा फटका पश्चिम रेल्वेलाही बसला आहे। केळवे रोड स्थानकाजवळ रेल्वे रुळावर आणि नालासोपारा स्थानकातही रुळांवर पाणी साचल्याने डहाणू विरार मुंबई मार्गावरील अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहेत। काही चर्चगेट लोकल रद्द करण्यात आल्याने सकाळच्या गर्दीत प्रवाशांचे मोठे हाल झाले। दरम्यान जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे केळवा धरणाच्या संरक्षण भागात घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। याविषयी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून खबरदारीचा उपाय म्हणून काही नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती दिली आहे। पाणी कधी लागायचं आहे? हा, 1 वर्ष झालं पण आता जास्त झालंय।